तुम्ही इथे बघू शकता थोडासा लालसर झालेला आहे कांदा। त्यानंतर आपण किसलेले खोबरे परतून घेणार आहोत। या पद्धतीने खोबरे भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर भाजलेल्या कांद्यामध्ये आणि भाजलेल्या खोबऱ्यामध्ये हे बाकीचे सगळे मसाले आपण टाकणार आहोत। आणि मिक्सरमध्ये याला चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी मसाला वाटून घेतलेला आहे। आता इकडे वांग्याला लागणारे साहित्य आपण तयार करून घेणार आहोत। इथे डाळीचे पीठ 2 चमचे, 2 चमचे गव्हाचे पीठ, हळद, थोडे तिखट, हिंग, ओवा 1 चमचा, मीठ चवीनुसार, पाणी घालून हे सगळे पदार्थ एकत्र मळून घ्यायचे आहे। खोबऱ्याच्या वांगीसाठी लागणारे साहित्य पीठ मी मळून घेतलेले आहे। आता इकडे तयार केलेला मसाला आपण पातेल्यामध्ये परतून घेणार आहोत। त्यामध्ये 1.5 लिटर पाणी घालायचं आहे आणि चांगली उकळी येईपर्यंत हलवत राहायचे आहे। इकडे मसाला उकळेपर्यंत मी खोबऱ्याची वांगी करून घेणार आहोत। चवीप्रमाणे मीठ घातले। सारणासाठी लागणारे साहित्य बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे, थोडेसे तीळ हे सगळे एकत्र करून घेतले। चवीप्रमाणे मीठ घातले आहे। इकडे मी पुरी लाटून घेतली। बेसन पीठ आणि थोडेसे गव्हाचे पीठ सगळी फोटो नाही यायची काय गरज नाही। पुरी केलेली आहे आणि त्याच्यात मी तयार केलेले सारण घालते आहे। काढायची काय गरज नाही। अशा पद्धतीने पुरीला चारही बाजूने बंद करायचं आहे सारण घालून।
ही तयार झाली आपली खोबऱ्याची वांगी. बाकी सगळी खोबऱ्याची वांगी मी तयार करून घेतलेली आहे. आणि आता ही वांगी आपण उकळलेल्या मसाल्यामध्ये सोडणार आहोत. हे बघा, इकडे मसाला चांगला उकळू लागला आहे. उकळलेल्या मसाल्यामध्ये ही खोबऱ्याची वांगी 10 मिनटं सोडायची आहे आणि चांगली उकळू द्यायची आहे, म्हणजे त्याच्यातला कच्चेपणा दूर होईल. अशा पद्धतीने आपली खोबऱ्याची वांगी तयार झालेली आहे. ही खोबऱ्याची वांगी